नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. तुम्हाला माहीतच आहे, टी परीक्षेचा पेपर फुटला आणि या पेपरची लाखो रुपयांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत विक्री झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं. अनेक आरोपींना अटक झाली, दलालांचं जाळं उघड झालं. काही अधिकारी आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींची नावंही पोलीस तपासात समोर आली. मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि तो म्हणजे पेपर फुटलाच का? फक्त काही गुन्हेगारांनी पैसे कमवण्यासाठी हा कट रचला होता का? की यामागे व्यवस्थेतील काही धोरणात्मक त्रुटीही कारणीभूत ठरल्या? या गंभीर विषयावर महत्वपूर्ण आणि विचार करायला भाग पाडणारी माहिती आज मी आपल्या पुढे मांडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. बेल आयकॉनचं बटन दाबा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शिक्षकांच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी, विद्यार्थ्यांना अधिक सक्षम शिक्षक मिळावेत, या उद्देशाने टी परीक्षा सुरू करण्यात आली. नवीन शिक्षक भरतीसाठी अशी पात्रता परीक्षा असणं योग्यच आहे. परंतु अनेक वर्षांपासून शाळांमध्ये सेवा देत असलेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट लागू करण्यात आली. यामुळे लाखो शिक्षकांमध्ये प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला. परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास आपल्याला पदोन्नती मिळणार नाही का? सेवा खंडित होईल का? आपली नोकरी जाईल का? भविष्यात अडचणी येतील का? अशा अनेक प्रश्नांनी शिक्षकांना घेरलं गेलं. दुसरीकडे आज शिक्षकांची नोकरी सुरक्षित आणि चांगल्या वेतनाची मानली जाते. त्यामुळे काही लोक कोणत्याही मार्गाने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पैसे खर्च करण्यास तयार होतील, हे गुन्हेगारी टोळ्यांनी अगदी अचूक ओळखलं. पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार प्रश्नपत्रिका मिळवून देणारे, उमेदवारांशी संपर्क साधणारे, पैसे गोळा करणारे आणि परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या अशा दलालांचं संपूर्ण रॅकेट असलेले कार्यरत होतं. आता पोलीस तपासात जी प्राथमिक चित्र समोर येतं ते तर जास्तीत जास्त धक्कादायक आहे. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका सुरक्षित साखळीमधून बाहेर पडली. उत्तर प्रदेशातील छपाई केंद्रातून महाराष्ट्रातील परीक्षा केंद्राकडे प्रश्नपत्रिका वाहतूक केली जात होती. कुठेतरी सुरक्षेची साखळी तोडली गेली असा संशय आता पोलिसांना आला आहे किंवा तसं तपासात काही गोष्टी उघड होत आहेत. भिवंडी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून मूळ प्रश्नपत्रिकांचा संच जप्त केला. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तपासून त्या मूळ प्रश्नपत्रिकेशीच जोडल्या असल्याची खात्री केली. आणि हा एकट्या व्यक्तीचा गुन्हा नसून आंतरराज्यीय टोळी किंवा रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या रॅकेटमध्ये प्रश्नपत्रिका मिळवणं, इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी मोठ्या रकमेची वसुली करणं अशी संपूर्ण साखळी कार्यरत असल्याचा तपास सुरू आहे. आरोपी सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या तयारीत होते असंही पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी तशी ती न्यायालयात देखील सादर केली आहे. आता इथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, जो मला तुमच्या समोर प्रकर्षाने मांडायचा आहे. जर प्रश्नपत्रिका छपाई केंद्रापासून परीक्षा केंद्रापर्यंतच्या प्रवासातच बाहेर पडत असेल तर प्रश्नपत्रिकेची सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, गोपनीयता आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे ऑडिट आता करण्याची गरज आहे. कारण जिथे एका प्रश्नपत्रिकेसाठी कोट्यवधी रुपयांचा बाजार तयार होतो, तिथे फक्त आरोपी पकडून प्रश्न सुटत नाही, अशी संधी निर्माण करून देणाऱ्या व्यवस्थेतील त्रुटीही शोधाव्या लागतील. कारण इथेच एक मोठी पोकळी देखील निर्माण झाली आणि ती म्हणजे व्यवस्थेने न कळत अशा काळ्या बाजारासाठी पोषक वातावरण तयार केलं का? हा प्रश्न विचारणं म्हणजे पेपर फुटीचं समर्थन करणं असं अजिबात नाही. पेपर फोडणारे, पेपर विकणारे आणि विकत घेणारे सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यांनी लाखो प्रामाणिक उमेदवारांचं नुकसान केलं आहे. पण त्याच वेळी सरकारने आणि धोरण ठरवणाऱ्या संस्थांनी देखील स्वतःला हा एक प्रश्न विचारण्याची गरज आहे.
अनेक वर्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी लेखी परीक्षाच एकमेव मार्ग होता का? त्याऐवजी नियमित प्रशिक्षण, वर्गातील अध्यापनाचे मूल्यमापन, कौशल्य विकास कार्यक्रम किंवा इतर पर्यायी व्यवस्था अधिक परिणामक ठरल्या असत्या का? नवीन उमेदवारांसाठी टीईटी परीक्षा आवश्यक असू शकते. मात्र आधीपासून सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी त्याच निकषांची सक्ती करण्याचं अनपेक्षित परिणाम काय होऊ शकतात याचाही गांभीर्याने विचार होणं गरजेचं होतं. या प्रकरणातून एक धडा मात्र शिकायला मिळतो. जेव्हा एखाद्या परीक्षेवर लाखो लोकांचं करिअर अवलंबून असतं, नोकरी अवलंबून असते, पदोन्नती आणि आर्थिक भविष्य देखील अवलंबून असतं, तेव्हा त्या परीक्षेभोवती भ्रष्टाचाराचं जाळं निर्माण होण्याचा धोका अधिक वाढतो. आता पेपर फक्त टीईटीचा फुटला का? तर अजिबात नाही. गेल्या महिन्यात मेडिकल प्रवेशासाठी घेतली जाणारी आणि देशातील सर्वोच्च परीक्षांमधील एक असलेली नीट परीक्षेचा पेपरही फुटला. त्यात करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाला. याचाच अर्थ देशाच्या आणि राज्यातील व्यवस्थेत कमालीची त्रुटी आहेत. व्यवस्थेत व्हाईट कॉलर क्रिमिनल आहेत आणि त्यांना ओळखून त्यांचा बंदोबस्त करणं हेच मोठं आव्हान सरकारपुढे आहे. कारण आज देशात पेपर फुटीचे ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळं परीक्षार्थींची मानसिकता खराब तर झालीच, त्यासोबत करोडो रुपयांचं नुकसान झालं ते वेगळंच. अर्थात हे नुकसान सरकारचं, म्हणून सरकारने कोणत्याही परीक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कठोर सुरक्षा यंत्रणेबरोबरच वास्तववादी आणि समतोल धोरणही आखणं तेवढंच गरजेचं आहे. आता प्रश्न तुमच्या समोर आहे. टीईटी पेपर फुटी ही फक्त आरोपींची गुन्हेगारी होती का? की अशा गुन्ह्यांना संधी देणाऱ्या व्यवस्थेतील त्रुटी ही त्याला कारणीभूत आहेत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.